एकदम छान असं दिसेल. हाय गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी धनश्री शिंदे आणि मी मेकअप, फॅशन, ट्रॅव्हल, व्लॉग, लाईफस्टाईल याच्यावरती व्हिडिओज करते. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही माझे आधीचे व्हिडिओज जाऊन नक्की बघू शकता. तर आजचा व्हिडिओ स्पेशल आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पिंटरेस्टी वाइब्स वाले ज्वेलरी आणि ज्वेलरी हॉल आहे थोडक्यात आजचा आपला. आणि तो ही स्पेशली मिशो ज्वेलरी हॉल आहे. स्टायलिश, क्लासिक, ॲस्थेटिक अशा ज्वेलरी आज मी तुम्हाला दाखवणार आहे मिशोवरच्या. सो सुपर अफोर्डेबल आणि स्टायलिश आहेत. तर तुम्हाला पण जर का अशा क्लासी ॲस्थेटिक ज्वेलरी आवडत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सो लेट्स गो. तर सर्वात फर्स्ट म्हणजे हे इयरिंग्स. सो हे इयरिंग्स जे आहेत ते मला एकाच बॉक्समध्ये 4 इयरिंग्स असे मिळालेले आहेत आणि त्याच्यामधलेच हे होते. हे जे इयरिंग्स आहेत ते पर्लचे आहेत आणि म्हणजेच मोत्याचे आहेत आणि ते फक्त एवढंसं वेगळं आहे आणि मागून जे आपण घातलेलं आहे ते वेगळं आहे. सो मग त्यानंतर हे असा या इयरिंगचा लुक होतो. आणि खूप अफोर्डेबल रेंजमध्ये आपल्याला यामध्ये 4 इयरिंग्स भेटतात. सो या ब्युटी अँड एक्स ज्वेलरी यांच्याकडून हे 4 इयरिंग्स आहेत. मी मिशोवरूनच घेतलेले आहेत. मी याची प्राइस वगैरे सुद्धा तुम्हाला सगळं सांगेन. सो फर्स्ट इयरिंग्स हे आहेत. सेकंड इयरिंग्स आहेत हे पण खूप सुंदर आहेत. आपण ट्राय करून बघूया. वाव, नाईस. हे इयरिंग सुद्धा खूप छान दिसत आहेत. सोबतच अजून एक इयरिंग्स आहेत. 4 इयरिंग्स आपल्याला एकाच बॉक्स मध्ये भेटतात आणि सी हे असे आहेत. ह्याला तुम्हाला जसं स्टाईल करायचं आहे तसं तुम्ही करू शकता. सो ओव्हरऑल हे 4ही कानातले खूप छान आहेत. चौथं वाला अजून तुम्हाला दाखवायचं आहे. सो सी आहे हे पण खूप सुंदर आहे आणि एकदम पिंटरेस्टी लुक देतं. आणि मला ह्यांचं अजून एक आवडलं. मिशोवाले काय करतात, आपल्याला म्हणजे मागे जे हुक हे लावतो आपण ते याच्यासोबत या बॅगमध्ये ते आपल्याला हे असे अजून एक्स्ट्रा 2 हुक देतात. सो ही खूप चांगली गोष्ट आहे. सो ते हरवलं तर लगेचच आपल्याकडे दुसरं असेल असं. खूप सुंदर आहे ह्याची डिझाईन. वाव, एकदम असं पिंटरेस्टी वाइब्स देतं. वाव, किती छान ना. तुम्ही असं हे असं मीन्स उभं पण घालू शकता, तसं पण छान वाटेल किंवा मग हे असं खाली केलं तरी पण छान वाटतं. सो तर आपण सर्वात आधी 4 कानातले बघितले. त्यानंतर मी मागवलेला आहे ही स्नेक चेन. ह्याला म्हणजे पिंटरेस्टवरती ही खूप व्हायरल गेली होती. स्नेक चेन म्हणून ओळखलं जातं आणि ही अशी आहे की तुम्ही घातल्यावरती ती तिचा शेप घेते आणि ती खूप सुंदर दिसते. जर का तुम्हाला लेअरिंग करायचं असेल तर लेअरिंगसाठी तुम्ही ही यूज करू शकता. मी रिसेंटली फ्लिपकार्ट इव्हेंटला गेले होते तेव्हा मी या चेन सोबतच लेअरिंग केलं होतं. तुम्ही इथे फोटो बघू शकता. मी फोटो ॲड करेनच आणि खूप सुंदर असं दिसतं. तुम्ही सिंगल जरी ही घातलीत तरी सुद्धा छान वाटेल. सी आणि हे थोडंसं वर करायचं आणि ह्याच्या खालून एखादं पेंडेंटचा नेकपीस घालायचा. खूप सुपर्ब असं दिसतं. सो या ओके. सो नेक्स्ट आहे हे हार्ट शेप वाला नेकलेस. हे मला खूप आवडलंय आणि
एकदम ह्यांचं पॅकेजिंग सुद्धा एकदम छान येतं. प्रत्येक ज्वेलरीसाठी हे छान सुंदर असं पॅकेजिंग करून देतात. मी याच्यामधले काही ज्वेलरी आधीच ओपन केल्यात, सो पण तरी सुद्धा खूप छान असं पॅकेजिंग आहे त्यांचं. अशी सुंदर नेक चेन आणि सोबत हे पेंडंट आहे, हार्टचं पेंडंट. एकदम एस्थेटिक लुक देतं, सिम्पल एलिगंट असं. आणि तुम्ही एकदम वन पीस किंवा मग तुमचा थोडासा स्टायलिश मध्ये जाणारा टॉप असेल, कॅज्युअल आउटफिटवरती सुद्धा हे खूप छान दिसतं. तुम्ही या स्नेक चेनला जरी लेअरिंगसाठी हे घातलं तरी सुद्धा खूप सुंदर दिसेल. सो आपण हे ट्राय करून बघूया. आणि या हार्टच्या सिमिलर्स मी अजून एक घेतलेला आहे, हार्ट शेपचंच आहे ते पण. फक्त हे जे हार्ट आहे ते थोडंसं असं भरलेलं होतं, म्हणजे फिल्ड होतं. हे जे आहे ते थोडंसं वेगळं आहे. हे असं हार्ट आहे. आणि ही जी नेक चेन आहे ती प्लेन आहे. याची जी नेक चेन होती मी तुम्हाला आता दाखवली, त्याच्या मध्ये मध्ये सुद्धा असे ड्रॉप्स होते आणि ते एकदम सिंपल एलिगंट असा लुक देत होते. ही पण एकदम सिंपल एलिगंट असा लुक देते. आणि ही सुद्धा खूप सुंदर दिसते. लेट मी शो यू. सो नेक्स्ट वन आहे हे गोल्डीवाला एलिगंट ज्वेलरी. गोल्डीवाला एलिगंट ज्वेलरी कडून आहे. आणि तुम्ही यांच्या वेबसाईटला सुद्धा भेट देऊ शकता, www.goldiwala.com. सो त्यामधून मी ऑर्डर केलेलं आहे ब्रेसलेट. तर हे जे ब्रेसलेट आहे ते सिंगल ब्रेसलेट नाही आहे, हे लेअरिंग ब्रेसलेट आहे. म्हणजे तुम्ही हातामध्ये ब्रेसलेट घालताना लेअरिंग करू शकता. आणि ह्याच्यामध्ये 4 पीसेस आहेत. हे फर्स्ट वन जे असं कड टाईप आहे. वाव, फक्त हे जरी घातलं तरी सुद्धा छान वाटेल. आणि जर तुम्हाला लेअरिंग करायचं असेल तर अजून 3 पीसेस आहेत याच्यामध्ये. हे वाला एक आहे. हे पण फार सुंदर दिसतंय. एक वेगळा एस्थेटिक असा लुक कॅज्युअल वेअर वरती. जर का ब्लॅक कलरचा तुमचा छान असा ड्रेस टॉप असेल तर त्याच्यावरती हे एकदम छान असं दिसेल. किंवा मग तुम्ही म्हणजे 4 न घालता 2 किंवा 3 असं सुद्धा लेअर करू शकता. तुम्ही जर का 2 ह्याचं लेअर केलं तर हे असं समथिंग काहीतरी दिसेल. वा, सुपर, नॉट बॅड. नेक्स्ट आहे नेक पीस अगेन. सो मी या हॉलमध्ये खूप नेक पीस घेतलेले आहेत, कारण की ते मला ट्राय करायचे होते आणि खूप सुंदर सुंदर दिसत होते. म्हणजे हे मी घेतलेलं आहे बॉमधून, तुम्ही बघू शकता. हे बोवाला खूप ट्रेंडिंग गेलं होतं इंस्टाग्रामवरती, पिंटरेस्टवरती. आणि ते इतकं एस्थेटिक दिसायचं की असं वाटायचं की नाही हे असं पाहिजेच. सो या, हे जे बोवाला आहे त्याची पण जी चेन आहे ती ही अशी आहे. मध्ये असे ड्रॉप्स आहेत. आणि बोचं असं पेंडंट आहे. खूप एस्थेटिक फील देतं घातल्यावरती. वाव, सुपर्ब दिसतंय, तुम्ही बघू शकता. ओके, सो नेक्स्ट आहेत इयरिंग्स. आणि हे आहेत बॉबल क्लस्टर. हे त्यांचं इंस्टाग्रामचं युजरनेम आहे. आणि वाव, पॅकेजिंग पण खूप छान आहे. सो ही इयरिंग्स आहेत असे. वाव, खूप प्रेटी आहेत.
हार्ट शेपचे आहेत आणि खूप सुंदर आहेत, रिंग्स टाइप मध्ये बट हार्ट शेप मध्ये. आपण घालून बघूया. या सुपर्ब असे दिसतात, एकदम एलिगंट लुक येतोय. अगदीच असा मीन्स बोल्ड लुक साठी हे आपण नाही यूज करू शकता. एकदम सिंपल असा लुक असेल तर तुम्ही हे इयरिंग्स वेअर करू शकता. वाव. सो नेक्स्ट आहे हे ब्रेसलेट. हे ब्रेसलेट सुद्धा मला खूप आवडलेलं आहे आणि वा, म्हणजे काय ॲस्थेटिक आणि एलिगंट लुक देईल. तुम्ही हे म्हणजे मी रिसेंटली फ्लिपकार्ट इव्हेंटमध्ये डेनिम जॅकेटवरती घातलं होतं. इतकं सुंदर दिसत होतं. डेनिम जॅकेट, वन पीस, टॉप सगळ्यावरती हे सूट होईल असं हे ब्रेसलेट. चला आपण ट्राय करून बघूया. आणि याची जी प्राइस आहे ती फक्त आणि फक्त 152 मध्ये आपल्याला हे ब्रेसलेट भेटतं. सुंदर आहे ना, मला पण खूप आवडलं ऍक्च्युली. आणि जर का 152 मध्ये इतकं सुंदर भेटणार असेल तर व्हाय नॉट. तुम्हाला जर का आवडलं असेल तुम्ही सुद्धा नक्की ऑर्डर करू शकता. ओके, सो आता नेक्स्ट लास्ट अँड बेस्ट हे एक नेकलेस मी मागवलेला आहे. आणि लेट्स सी, हे असं, हे पण एकदम म्हणजे कॅज्युअल आउटफिट्स वरती जाणारं आहे. खूप सुंदर आहे. ब्लॅक असं फ्लावर आहे त्याच्यामध्ये. मी जे ज्वेलरी ऑर्डर केलेल्या आहेत त्या सगळ्या आवडलेल्या आहेत. आणि असं नाही की कशावरती सूट नाही करणार. ह्या अशा ज्वेलरी आहेत की ज्या प्रत्येक आउटफिटवरती, कॅज्युअल असेल किंवा मग एक पिंटरेस्टी वाईबचा असेल किंवा मग एलिगंट लुक असेल, तर सगळ्या लुकवरती जाणारे हे ज्वेलरीज आहेत. सो तुम्हाला जर का या ॲस्थेटिक, स्टायलिश, अफोर्डेबल ज्वेलरी आवडल्या असतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक्स सगळ्याच्या मेन्शन करेन. तुम्ही तिथे जाऊन परचेस करू शकता. आणि जर का तुम्हाला आपला हा आजचा पिंटरेस्टी मिशो ज्वेलरी हॉल आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या फ्रेंड्सला पण नक्की शेअर करा. त्यांना पण कळू द्या की इतकी मस्त ज्वेलरी अशी अफोर्डेबल रेंजमध्ये आपल्याला भेटू शकते, सगळ्यावर सूट होणारी. आणि जर तुम्ही मला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर लगेचच जावा, सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे पॉझिटिव्ह अँड स्टे हॅपी. बाय.